सेन्सिटिव्ह डेटा नसेल, पासवर्ड वगैरे अशी डिटेल नसेल आणि छोटा डेटा असेल, तर तेव्हा तुम्ही जे आहे पाथ व्हेरिएबलने पाठवू शकता. कारण की 256 कॅरेक्टरची लिमिट असते URL ची. जर का तुमचा मोठा डेटा असेल तर तुम्ही URL ने पाठवू शकत नाही, कारण की 256 पेक्षा जास्त URL लेंथ जर जास्त असेल तर ते पाठवायला थोडंसं कठीण जातं. त्याच्यामुळे आपण तो डेटा जेसन फॉर्मॅट किंवा एनी अदर फॉर्मॅट जो काही एक्सेबल आहे तो बॉडीमध्ये पाठवू शकतो. URL मध्ये जो काही डेटा पाठवतो तो नेहमी विजिबल असतो, जो समोरच्याला दिसत असतो. सो URL मध्ये डेटा जेव्हा पाठवतात तर तुम्ही कसा पाठवता? फॉर एक्झाम्पल आपलं जे काय आहे स्लॅश स्लॅश लोकल होस्ट, आणि जर का माझा एम्प्लॉई असेल स्लॅश आणि ID पाठवायचा असेल तर स्लॅश ID, आणि इथे तुम्ही डेटा पाठवता. आता हा ID कशासाठी लिहिलेला आहे? कारण की रीडिंग करताना समजलं पाहिजे की मी ID पाठवत आहे, आणि मी आयडी पाठवत आहे मी आयडी पाठवत आहे आणि तो आयडी जो आहे तो 1 आहे. जेव्हा मी URL मध्ये जेव्हा मी URL मध्ये 1 असं पाठवतो, तर हा आहे. अशा पद्धतीने जेव्हा सेम URL मध्ये पाठवतो आणि एक्सपेक्टेड करतो की या URL मध्ये अशा पद्धतीने आला पाहिजे. जर मी हा डेटा जर नाही पाठवला तर ही URL फाउंड होत नाही, फाइंड होत नाही. जर मी इथे डेटा जर पाठवला नाही तर ही URL फाइंड होणार नाही सर्व्हरवर. मला इथे डेटा पाठवावाच लागेल, म्हणजे इथे डेटा पाठवणं हे मॅन्डेटरी असेल. जेव्हा केव्हा तुम्ही पाथ व्हेरिएबल घ्याल तेव्हा तुम्हाला हा जो डेटा आहे पाठवणं मॅन्डेटरी असणार आहे. याला पाथ व्हेरिएबल असं म्हणतात. पण तुम्हाला जर का ऑप्शन द्यायचे असतील की नाही, मला एखादा डेटा आयडी ने सर्च करायचा आहे, एखादा डेटा मला ID किंवा ईमेल किंवा रोल नंबर असं वेगवेगळे, म्हणजे कोणताही एक ऑप्शन चूज करायला द्यायचा असेल किंवा दोन्ही ऑप्शन कोणी टाकू शकतं, असं जेव्हा ऑप्शनल असू शकतं त्यावेळेस तुमचा जो डेटा जायला पाहिजे तो अशा पद्धतीने URL मध्ये जायला पाहिजे. स्लॅश स्लॅश लोकल होस्ट स्लॅश एम्प्लॉई, आणि याच्यानंतर तुम्हाला जे काही पाठवायचं असेल, ज्याच्या नंतर जे काही पाठवायचं असेल ते क्वेश्चन मार्क, याला आपण क्वेरी परम असं म्हणतो. आणि क्वेरी परम मध्ये डेटा की आणि पेअर व्हॅल्यू मध्ये द्यायचं असतं. उदाहरणार्थ ID इक्वल टू 2 असं पाठवावं लागेल. अजून जर एखादा पॅरामीटर असेल तर तुम्हाला अँड लिहावं लागेल आणि पाठवावं लागेल. जर का ईमेल आहे तर ईमेल इक्वल टू @gmail.com. म्हणजे हा सर्च कशाने करेल? ID आणि ईमेल दोन्हीने सर्च करेल. आणि तुम्हाला वाटतं कधी मला ID पाहिजेत, कधी मला ईमेल ID पाहिजेत, तरी हा क्वेरी परम तुमचा चालू शकतो. का? कारण की आपण डेटा जो आहे तो मॅन्डेटरी नाही ठेवलेला आहे. आपण इथे ऑप्शनल ठेवू शकतो. पण या केसमध्ये पाथ व्हेरिएबल मध्ये तुम्ही मॅन्डेटरी नाही, तुम्हाला कंपल्सरी तिथे डेटा पाठवावा लागतो आणि त्याच रिलेटेड डेटा तुम्हाला पाठवावा लागतो. तर ज्या वेळेस तुम्हाला मॅन्डेटरी आहे, तुम्हाला ती डेटा दिल्याशिवाय तुम्ही पुढची प्रोसेस करू शकत नाही, तेव्हा तुम्हाला पाथ व्हेरिएबल वापरावं लागेल. आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की ऑप्शनल पॉइंट आहेत, कधी ईमेलने सर्च करणार, कधी ID ने सर्च करणार, कधी फर्स्ट नेमने, तर या वेळेस तुम्हाला काय करावं लागतं, तिथे रिक्वेस्ट परम घ्यावं लागेल. यालाच आपण क्वेरी परम असं म्हणतो. आणि क्वेरी परम मध्ये URL च्या एंडला क्वेश्चन मार्क टाकून त्याची जी काही की दिलेली आहे ती की आणि त्याची व्हॅल्यू इक्वल टू करून पास करायचं आहे. मल्टिपल असेल तर एम्फरसन्स टाकून अशा पद्धतीने जी काही की असेल ती लिहायची. आणि तिसरी जी पद्धत आहे, जी आपण काल शिकलेलो आहे, @request body. रिक्वेस्ट बॉडीने डेटा, बॉडी मधला डेटा रीड करण्यासाठी रिक्वेस्ट बॉडी हे अनोटेशन वापरतो. आणि याच्यासाठी आपल्याला अनोटेशन जे आहे ते आपल्याला वापरावं लागणार आहे @path व्हेरिएबल असं. आणि याच्यासाठी आपल्याला वापरावं लागतं अनोटेशन @path व्हेरिएबल असं. सॉरी, याच्यासाठी आपल्याला द्यावं लागेल @request रिक्वेस्ट परम हे आपल्याला अनोटेशन द्यावं लागेल. याच्यासाठी पाथ व्हेरिएबल आणि याच्यासाठी आपल्याला द्यावं लागेल रिक्वेस्ट परम.
पण याच्यासाठी तुम्हाला जी काही की आहे, तुम्हाला इथे की तर तुम्ही डिफाईन करणारच, असं व्हॅल्यू आणि जी काही की आहे, काय काय की आहे तुमच्याकडे आता अवेलेबल, ईमेल ही की आहे. ठीक आहे. आणि याची जी काही रिक्वायरमेंट ठेवायची आहे, रिक्वायर्ड जर का तुम्ही ट्रू जर ठेवलं तर हा ऑप्शनल राहणार नाही, मस्ट तुम्हाला ही व्हॅल्यू पाठवावीच लागेल. जर ही व्हॅल्यू पाठवली नाही तर बॅड रिक्वेस्ट तुम्हाला येईल आणि तो सांगेल की हा डेटा मस्ट होता पण तुम्ही पाठवला नाही, हा एक्सेप्शन येईल. मग त्याच्यासाठी तुम्ही रिक्वायर्ड फॉल्स करायला हवं असं. आणि इथे स्ट्रिंग आणि तुमचा जो काही डेटा टाईप आहे तो असं द्यावा लागेल. काय इथपर्यंत तुम्हाला क्लिअर आहे सगळं? सागर, श्रेया. सो नाव आता आपण एपीआय एक्सपोज करणार आहोत. मी हे का शिकवलं त्याचं कारण असं आहे की आता आपण जे आहे अनलॉक चेक ईमेल फंक्शनॅलिटी, आपण चेक चेक ईमेल असं आपण ही एक एपीआय एक्सपोज करणार आहोत. आणि इथे मी रिटर्न करणार आहे स्ट्रिंग. मला जे काही रिटर्न करायचं आहे पब्लिक स्ट्रिंग रिटर्न करायचं आहे. जर का मी सर्व्हिस मध्ये चेक करणार आहे आणि ईमेल जो आहे, ईमेल जो आयडी आहे @गेट मॅपिंग स्लॅश ईमेल किंवा चेक असं जे काही द्यायचं ते तुम्ही देऊ शकता. हं. आणि इथे मी देणार आहे पाथ व्हेरिएबल देत आहे मी. तर पाथ व्हेरिएबल जर दिला तर आपल्याला या URL मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने घ्यावं लागेल. कर्ली ब्रॅकेट मध्ये लेट्स सी ही की तयार केलेली आहे कर्ली ब्रॅकेट मध्ये, आणि इथे तुम्हाला पाथ व्हेरिएबल घ्यावं लागेल आणि ही जी की दिलेली आहे की इथे डिफाईन करावी लागेल अशी, आणि ती व्हॅल्यू रिसीव्ह करायची आहे तुम्हाला स्ट्रिंग ईमेल या व्हेरिएबल मध्ये. म्हणजे हा ईमेल जो आहे, हा ईमेल याच्या इथे जी काही व्हॅल्यू पाठवलेली आहे ती व्हॅल्यू याच्यामध्ये येणार आहे. इथून आपण सर्व्हिस मध्ये डेटा पाठवणार आहोत, चेक करणार आहोत की ईमेल जो आहे ऑलरेडी जर एक्झिस्ट जर असेल, जर ऑलरेडी एक्झिस्ट असेल इज, आपण इथे एक स्टेटस घेऊया, स्टेटस बुलियन. आधी सर्व्हिस मधून आपण ट्रू फॉल्स घेऊया. स्टेटस जर का चेक ईमेल एक्झिस्ट, एक्झिस्टचं स्पेलिंग थोडंसं नीट करा कारण की ते चुकीचं आहे. एक्झिस्ट. ठीक आहे. आणि इथे आपण ईमेल पाठवूया, हा वाला जो काय आहे. जर का याने ट्रू रिटर्न केलं, जर याने ट्रू रिटर्न केलं, इफ जर का इथे ट्रू रिटर्न जर झालं, बुलियन स्टेटस, जर का इथे स्टेटस जे आहे ते जर ट्रू झालं तर आपण सांगणार आहोत की डुप्लिकेट ईमेल आयडी आपण पाठवणार आहोत. रिटर्न डुप्लिकेट डुप्लिकेट, दॅट्स इट. एल्स आपण पाठवणार आहोत, एल्स आपण पाठवणार आहोत युनिक, की हा जो ईमेल आयडी आहे तो युनिक आहे असं. आणि ही एपीआय आपण का करत आहोत, कारण की जेव्हा युजर साइन अप करणार आहे तर त्याने जेव्हा ईमेल एंटर केलेला आहे, जर त्याने ऑलरेडी अकाउंट त्याच ईमेलने जर का चेक केला असेल तर लगेच साइन अप करतानाच ईमेल टाकता क्षणी त्याला माहित पडलं पाहिजे की हा जो ईमेल आहे तो ऑलरेडी यूज केलेला आहे, पुढची हा ईमेल तुम्ही वापरू शकत नाही. त्याच्यासाठी आपण ही एपीआय एक्सपोज करत आहोत. ठीक आहे. ईमेलच्या फील्डवर ही एपीआय कॉल होईल. जर का ऑलरेडी जर का तो ईमेल असेल तर तिथे UI मध्ये जे काही फ्रंट एंड डेव्हलपर असतील ते सांगून देतील की ऑलरेडी हा ईमेल आहे डेटाबेस मध्ये, तर तुम्ही दुसरा ईमेल आयडी वापरा, जे काही व्हॅलिडेशन त्यांना लावायचं आहे ते. त्याच्यासाठी आपण चेक करत आहोत की ऑलरेडी
साइन अप करताना जो काही ईमेल आय डी आहे तो ऑलरेडी एक्झिस्ट आहे की नाही. सो चला तर आपण याला स्टार्ट करूया या कोडिंगला. श्रेया एंड संकेत, सोनाली, यस और सर. ये हमने क्या किया कुछ समझ में आ रहा है? हाँ सर, थोड़ा आ रहा. ठीक है, अच्छी बात है. चलो, और ये साइन अप के लिए यूज होने वाला है. ये जो फंक्शनैलिटी है ये हमारी सेकंड लास्ट एपीआई है. इसके बाद शायद हमारी फॉरगॉट पासवर्ड की एपीआई होगी, जो कि यूजर मैनेजमेंट अपना कवर हो जाएगा, कंप्लीट हो जाएगा जो है. उसके बाद इसकी जो टेस्टिंग होगी, यूनिट टेस्टिंग, मतलब यूनिट टेस्टिंग क्या होती है, कैसे करेंगे, ये हम लोग फिर स्टार्ट करेंगे. उसके बाद हम लोग रजिस्ट्रेशन में चले जाते हैं. और रजिस्ट्रेशन में यहाँ पर मैं वो एपीआई एक्सपोज कर देता हूँ. स्क्रीन दिखाई दे रही है एसटीएस की पब्लिक? यस चेक सर. ईमेल एंड @. ये गेट एपीआई ही है, गेट करना है इसलिए गेट में पे. ईमेल, ये पाथ वेरिएबल में ले लेता हूँ मैं. ईमेल, और ये जो वैल्यू रीड करनी है मुझे, तो यहाँ पे लेना पड़ेगा @path वेरिएबल, और ये की ईमेल की जो है मैं यहाँ पे पुट करूंगा. और वो की जो वैल्यू है मैं स्ट्रिंग में लेना है मुझे, इसलिए मैं स्ट्रिंग एंड ईमेल इस तरह से ले लेंगे. And now we don't have a service layer here. We don't have a service implementation for the check email. So we are going to start here for the check email service implementation. So first we need to go and declare service method in interface. Service, we are going to the service. Let's check another public. This should be written boolean. Check duplicate email. That's it. It will take string email. That's it. So now I'm going to implement in this particular class. It's supposed to give error. Yes, it is giving error. It is saying that unimplemented. So after that, I have implemented service implementation class. It's supposed to come end of the all methods. Default, it is returning false. If now I am checking that user repo dot find by id, or I can say exist by id. Look at here, but I don't have a right away id, so I need to check it. I need to find it by only find by id, find by email. And this API, this repo method I have written. Where I have written? In this user repo. And also you have to write here. ये आपको लिखना पड़ेगा. ठीक है, ये आपको लिखना पड़ेगा. फाइंड यूजर बाय ईमेल आईडी, ये आपको रेपोजिटरी में
कस्टम लिखना होगा। ये मैंने ऑलरेडी लिखा हुआ है इसलिए यहाँ पे आ चुका है ये। बट इफ इज नॉट गोइंग टू रिटर्न देयर, सो यू हैव टू राइट। सो राइट अवे आई एम नॉट राइटिंग देयर। मैं यहाँ का जो इम्प्लीमेंटेशन है यूजर रेपो का, ये यूजर रेपो का जो भी है ये मैं हटा देता हूँ। तो यहाँ पे मैं वापस से आपको लिख के बता देता हूँ। आपको यहाँ पे क्या चाहिए, वो यूजर की डिटेल चाहिए। यू नीड अ यूजर डिटेल बाय इट्स ईमेल आईडी, ओनली ईमेल आईडी। सो रिटर्न टाइप हमें क्या रखना होगा, इंटायर यूजर्स की डिटेल अगर चाहिए तो यूजर्स रखना है यहाँ पे। एंड फाइंड यूजर्स बाय ईमेल, ये हम लोगों ने सीखा है कस्टम क्वेरी में, फाइंड एक्स 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 करके। तो वो भी आपको याद रखना होगा। दैट्स इट। और यहाँ पे मैं पास करूंगा स्ट्रिंग ईमेल, जो कि पास करेंगे। ठीक है। तो ये रिपोजिटरी की आपको कस्टम क्वेरी लिखनी होगी रिपोजिटरी लेयर में। ये जो मेथड है ये आपको लिखना होगा। देन अभी हम लोग इसे जो है इम्प्लीमेंट कर सकेंगे। तो यूजर रेपो यूजर रेपो नहीं, यहाँ पे नहीं, ये सर्विस लेयर में जाएंगे हम लोग। यहाँ पे रखेंगे यूजर रेपो डॉट फाइंड बाय यूजर्स बाय ईमेल। तो आपको ये जो ऑब्जेक्ट है ये मिल जाएगा, फाउंड यूजर। अगर ये मिला, अगर इसके अंदर डेटा है, इफ फाउंड यूजर फाउंड फाउंड यूजर नॉट इक्वल टू नल, मतलब ये अगर नल नहीं है, इसमें कुछ तो डेटा मिला, तो इसका मतलब ये है कि रिटर्न ट्रू। ये यहाँ से क्या करेगा, रिटर्न ट्रू करेगा। ऑलरेडी ईमेल है इसमें, ईमेल से मैंने वो डेटा फाइंड किया। अगर मैंने ईमेल से डेटा फाइंड किया और ऑलरेडी वो ईमेल का डेटा डेटाबेस में है, तो ये क्या रिटर्न करेगा, ट्रू रिटर्न करेगा। अगर डेटा ईमेल में नहीं है तो ये क्या रिटर्न करेगी, ये मेथड फॉल्स रिटर्न करेगी। और यहाँ पे हम लोग जो है, यहाँ पे वो लॉजिक लिखेंगे, वो मेथड को कॉल करेंगे, यूजर सर्विस डॉट चेक डुप्लीकेट ईमेल, ईमेल पास करेंगे। यहाँ पे हमें मिलेगा स्टेटस, और यहाँ पे लिखेंगे इफ स्टेटस अगर इक्वल ट्रू होगा, स्टेटस अगर ट्रू होगा तो वो रिटर्न क्या करेगा, रिटर्न करेगा डुप्लीकेट। डुप्लीकेट क्योंकि ऑलरेडी अवेलेबल है। एल्स रिटर्न यूनिक। एल्स यूनिक। तो यूआई में जो लोग होंगे, जो भी फ्रंट एंड डेवलपर होंगे, वो आइडेंटिफाई करेंगे डुप्लीकेट मिलेगा तो वो कुछ मैसेज दिखाएंगे, यूनिक रहेगा तो आगे फर्दर इंफॉर्मेशन के लिए और साइन अप के लिए अलाउ करेंगे। ऐसी चीजें वो कर देंगे, वो उनका लुकआउट है फ्रंट एंड में। सो हमने ये एक्सपोज कर लिया है। इस मेथड को हम लोग एक बार एग्जीक्यूट करके देख लेते हैं। लेट्स सी। यहाँ पे हम लोग चेक कर लेते हैं कि हमारा ये जो एंड पॉइंट है, ये एंड पॉइंट एग्जीक्यूशन हो रहा है या नहीं हो रहा है, जो एक्सपेक्टेड डिटेल्स हमें चाहिए वो मिल भी रही है या नहीं। और मैं यहाँ पे डीबी व्यूअर ओपन कर देता हूँ। ये टॉमकैट स्टार्टेड ऑन पोर्ट 8080। ओके, थोड़ी देर में अपने को पता चलेगा कि है या नहीं। ये एपीआई को हम लोग एग्जीक्यूट करके देख लेते हैं। चलो, लोकल होस्ट 8080 रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन स्लैश चेक स्लैश ईमेल आईडी। देखो ये ईमेल आईडी है ही नहीं इसमें, इसने इसने क्या दिया, यूनिक दे दिया। अभी मैं डेटाबेस में चेक करता हूँ
कि कौन सा डेटाबेस में डेटा है या नहीं। जस्ट गोइंग टू लोकल डीबी, नाउ गोइंग टू यूजर्स, और यूजर्स में जाएंगे। हाँ, यूजर्स में हम लोग क्लिक करेंगे, यूजर्स। हाँ, ये ईमेल आईडी जो है ये ऑलरेडी डेटाबेस में प्रेजेंट है, तो ये वाला ईमेल आईडी मैं पास कर देता हूँ। ये वाला जो ईमेल आईडी है ये मैं पास कर देता हूँ। तो देखो, जो डेटाबेस में ऑलरेडी अवेलेबल है ये क्या दिखाएगा, डुप्लीकेट दिखाई देगा। सो ये हमारी सेकंड लास्ट एपीआई है। कल हम लोग अगर फॉरगॉट एपीआई अगर कंप्लीट करें, सो हमारा जो मिनी प्रोजेक्ट है इसकी ऑल एपीआई कवर हो जाएगी। बट डोंट वरी, यू हैव टू राइट मल्टीपल यूनिट टेस्ट केसेस। मैं एक एक टेस्ट कर केस करके आपको दिखा दूंगा। देन आफ्टर ऑल यू हैव टू राइट, जैसे एक एपीआई के लिए कम से कम 6 या 7 यूनिट टेस्ट केसेस होगी मिनिमम। और वो कैसे होती है वो भी मैं आपको बता दूंगा। तो जो भी आपको समझ में नहीं आया है लॉजिक, वो आपको समझ में आ जाएगा यूनिट टेस्ट केसेस से। सो थैंक यू फॉर ज्वाइनिंग। We will connect tomorrow same 8 a.m. and our final API we will complete. Thank you guys.